चला, खूप दिवसाच्या नंतर आणि पहिल्यांदा म्हणायला काहीच हरकत नाही, ही रेसिपी मी ट्राय करत आहे. तर कोणती रेसिपी आहे तुम्हाला समजेलच. इथं मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दूध गरम झालं की त्यामध्ये काय केलेलं आहे, थोडंसं कस्टर्ड गरम करून हे करून टाकलेलं आहे. पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं मिक्स करून बनवलेलं आहे आणि ते टाकलेलं आहे दुधामध्ये. इकडे दूध उकळायला ठेवलं आणि एकीकडे भाकरी करायला घेतल्या. मग काय, आपल्या बाजरीच्या भाकरी एकदम पटपट अशा भाकरी करून घेतल्या. आणि बाजरीच्या भाकरी म्हणलं की त्याबरोबर आपली गावरान रेसिपी एखादी तरी हवीच. म्हणून मी काय केलेलं आहे, भाकरीसोबत मस्त असं झुणका भाकर खाण्यासाठी एक बेसन बनवलेलं आहे. तोपर्यंत आपलं इकडं दूध तयार झालेलं आहे. तर दूध जास्त मी घट्ट नाही केलेलं, कारण भाकरीसोबत जो पदार्थ आहे ना तो थोडासा पातळच हवा. म्हणून मी काय केलेलं आहे, कस्टर्डचं जे दूध आहे ना ते थोडं पातळ बनवलेलं आहे. इथं आपलं बेसन तयार झालेलं आहे आणि लगेच म्हणलं स्वयंपाक झाल्या देवाला पहिला नैवेद्य आपण भरून घेऊया. वरण भात झालेला आहे आपला. तर इकडे ताट वाढून घेतलेलं आहे. वरण भात, दूध आणि जे मसाला दूध पण ह्याला आपण म्हणू शकतो, आणि बेसन भाकर. बस ह्याच्यासोबत तुम्ही एखादी चटणी, लोणचं वगैरे घेऊ शकता. मी एवढंच घेतलेलं. आपल्या घरामध्ये भाजीपाला जरी नसला तरी बघा, एकदम घरातल्या साहित्यामध्ये मस्त ताट भरून जेवण आपण बनवू शकतो.